पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की जय। सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू। जन्मनिया कुडी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू। जन्मुनिया कुळी वाची स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी। तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू। पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं असं भगवंताच्या कृपेनं असं एक इच्छा निर्माण झाली की गाथ्यावरती चिंतन करावं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर चिंतन प्रत्येक अभंगावर विशेष चिंतन व्हावं, ते विस्तारानं नसावं, अशी अतिशय संक्षेपानं आणि अतिशय थोडक्या शब्दामध्ये अभंगाचा भाव कसा आपल्यापुढे मांडता येईल या अर्थानं या उद्देशानं अशी कल्पना आली की आपण चिंतन करावं आणि त्यानिमित्तानं आपल्या सर्वांच्याच आग्रहानं गाथ्यावरती चिंतन करण्याचा मानस या पवित्र अशा नवरात्रामध्ये आलेला आहे, झालेला आहे आणि त्याचा आज आम्ही शुभारंभ करत आहोत। प्रत्येक अभंगावर 10 मिनिटं 15 मिनिटं आपल्याला कसा प्रकाश टाकता येईल, त्यातला मतितार्थ कसा आपल्याला ग्रहण करता येईल या उद्देशानं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्याच उद्देशानं आज हा नामपर प्रकरणातला सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी अशा या उक्तीनं ज्ञानोबारायांच्या सर्वात मंगळ असणारं, भगवंताचं मंगलात मंगल असणारं भगवंताचं नाम आणि त्या नामानं आपण वैदिक हिंदू धर्मामध्ये असल्यामुळे मंगलाचरण करावं अशी वैदिक परंपरा पूर्वसुरींनी घालून दिलेली आहे। आणि त्याच निमित्तानं त्याच मार्गाला अनुसरून आज आपण मंगल करणार आहोत। आणि त्या मंगलानं मंगल कशाने करायचं, कोणत्या वस्तुनिर्देशरूप मंगल करावं, कुठलं मंगल नेमकं कोणतं करावं, तर भगवंताच्या नामाने आपण या चिंतनाचं मंगल करणार आहोत। आणि त्याचकरता हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्यापुढे ठेवलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, पंढरीश पांडुरंग परमात्मा जशी बुद्धी देतील तशा पद्धतीनं आणि गुरुवर्यांकडून स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुवर्यांकडून जे काही मला ग्रहण करता आलं त्यानिमित्तानं त्याच पद्धतीनं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं संतांच्या कृपेनं हा या गाथ्याचा अर्थ किंवा या चिंतनाला आपण प्रवृत्त होणार आहोत। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत, तसे 4092 अभंग सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये आहेत। त्या गाथ्यामध्ये 4092 अभंगामध्ये आपल्याला जर एखाद्या अभंगाचा अर्थ करावा, अर्थ जाणून घ्यावा असं जर वाटत असेल तर तासभराचं कीर्तन ऐकावं लागते, तासभराचं प्रवचन ऐकावं लागते आणि त्याच्यामध्ये भरपूर असा विस्तार असतो। आणि विस्तारास्तव काय होतंय, मतितार्थ त्या ग्रंथाचा त्या अभंगाचा आपल्या पुढे सहसा लवकर आपल्या बुद्धीमध्ये स्फुरत नाही। म्हणून हा प्रयत्न अल्पसा प्रयत्न आहे की 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला अभंगावर कसा प्रकाश टाकता येईल, शब्दशः अर्थ बघून विशेष त्या अभंगाचा काय भाव आहे याकरता हा जो नामपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आज सुरुवातीच्या आरंभाच्या दिवसाला आपल्यापुढे ठेवलेला आहे। प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नामपर प्रकरणातला सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू।
जन्मनिया कुडी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुडेती पुणेत भावे गाता गीत विठोबाचे. असा हा नामाचा महिमा सांगणारा, नामाने ऐहिक आणि पारलौकिक संकट निरसन होतात असं सांगणारा हा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो तुम्हीच नाही, तुमचे कोटी कुळं जे तुमचे पूर्वज आहेत आईकडचे आणि कुळे पुढे 42 कुळे जग असे जे 42 कुळं तुकाराम महाराजांनी उल्लेख केलेला आहे. कोटी कुळे त्याची वाटुली पाहती असे तुकाराम महाराज म्हणतात. तर असे कोटी कुळं उद्धार होतील, पण काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्याच्याकरता एक काम करावं लागेल, नाम कंठात धारण करावं लागेल. तसा या अभंगाचा अर्थ आपल्याला जर या अभंगाचा शब्दशः अर्थ पाहायचा असेल तर सारासार विचार करा असं म्हणतात. विचार करा म्हणजे काय? तर विचार करा म्हणजे ज्या गोष्टीनं आपलं कल्याण होते ती गोष्ट ग्रहण करा असा विचार करा, आणि ज्या गोष्टीनं ज्या वस्तूचा विचार केल्यानं आपलं अकल्याण होते असा असार संसाराचा विचार करा आणि त्याचा त्याग करा. तसं विचार प्रधान मनुष्य आहे. विचाराशिवाय शास्त्र तर सांगते विचार केल्याशिवाय राहूच नाही. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. पंचदशीकार फार सुंदर सांगतात की बाबा रे विचार करा, विचार करा. आणि विचार करत असताना कोणता विचार करा? जगत जीव परात्मना आहे की नाही. सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव बाधे. हा जीव भाव बाधला जातो आहे की नाही. जगत भाव बाधला जातो आणि स्वात्मा एव अवशिष्यते असा विचार करा. तुकाराम महाराज तोच विचार सांगतात. साराचा विचार करा. काय आहे सार? तर सार ही गोष्ट आहे. पहा, साराची तर सर्व लक्षण संग्रहामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहे. नैयायिकांनी तर फार सुंदर व्याख्या केलेल्या आहे. नित्यत्वम सारत्वम. जे नित्य असते ते सार असते. बरं, नित्य तरी काय असते? त्रिकाल बाध राहित्यम नित्यत्वम. 3 काळात ज्याचा बाध होत नाही त्याला नित्य म्हणा. मग 3 काळात बाध होत नाही हे शास्त्रीय परिभाषा झाली. थोडे सोप्या भाषेत सांगा. महाराज म्हणतात सोप्या भाषेत सांगू का? अहो जे कालही नसतं, जे कालही नव्हतं आणि जे उद्याही राहणार नाही, मध्यंतरी भासते. जसं कसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृगजळ जे आहे, मृगजळ. आता मृगजळ सर्वांना माहिती आहे. मृगजळ काय आहे? दुपारच्या वेळेला उष्ण उन्हाळ्यामध्ये उष्ण असं ऊन तापतंय आणि ऊन तापत असताना त्या बरड जमिनीवरती आपल्याला मृगजळ दिसते. ते मृगजळ म्हणजे काय? तर ते मृगजळ अगोदर होतं का सकाळी? नाही. दुपारी होतं का संध्याकाळी होतं का? नाही. मग मध्यंतरी भासते. यालाच तुकाराम महाराज म्हणतात आदौ अंतेचे नास्ती. शास्त्रकार सांगतात वर्तमाने तत्तथा. वर्तमानात सुद्धा ते तसंच असते. कसं? अगोदर जसं असत अत्यंत अभाव त्याचा असतो तसाच वर्तमानातही असतो. महाराज म्हणतात एकच या जगामध्ये काय आहे? सार तत्व आहे. ते म्हणजे काय? सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शुडपाणी जपत आहे वारंवार. सार 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 3 वेळा सांगितलं. सार 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 असं सार नाम आहे. आणि नाम काय आहे? मग असार काय आहे हो? महाराज म्हणतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. पुढचं घेऊ नका आपण. फलकट तो संसार. हा संसार फलकट आहे, संसार असार आहे. मग असार खलू संसार आहे. असा असार सर्व संसार असार आहे. आणि अशा असार संसारामध्ये फक्त नाम सार आहे. महाराज म्हणतात हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम. हे हरिनामच फक्त सार आहे असं त्रिवार सांगतात. असं हरिनाम सार असल्यामुळे महाराज म्हणतात त्याचं ग्रहण करा, कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे काय? तर कंठ येते धातू आहे, कंठ धातू आहे. कंठ धातू हा शोक या अर्थाने आहे आणि कंठ धातू हा अंतःकरणामध्ये तळमळ या अर्थाने आहे. अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रीती व्हावी याही अर्थाने आहे. म्हणजे अंतःकरणपूर्वक भावपूर्वक त्याचं स्मरण करा. कंठात धरा म्हणजे कंठाने उच्चारण करा याही अर्थाने घेता येईल. कंठात धरा म्हणजे देहलीदीप न्यायानं कंठात धारण केल्यानं, कंठ हा आपल्या शरीराचं दार आहे असं म्हणतात. दरवाजा उमोठा आहे, उमोठा आणि उंबरठा असल्यामुळे जसा एखादा दीप
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दीपू ठेविला परिवरी, कवणाते नियमेना निवारी, अशा न्यायानं कंठात धारण करा. म्हणजे नाम जर उच्चारण केलं तर अनेक सर्व समाजाला त्याचा उपयोग होईल. आणि नाम जर आतमध्ये घेतलं तर काम क्रोध लोभ रूपी वैरी मरतील. षडविकाराचा नाश करणारं हे काम आहे, नाम आहे. म्हणून महाराज म्हणतात, नाम धरा कंठी विठोबाचे, विठोबाचे नाम कंठी धरा. काय होईल महाराज त्याने? महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट. तयाच्या या शब्दानं वरचं विठोबाचंच घ्यायचं. तयाच्या म्हणजे कोणाच्या? विठोबाच्या. चिंतने निरसेल संकट. कहो महाराज, नेमकं संकट कोणतं आहे? तर शास्त्रात अनेक संकट आहेत. विचारसागरात 3 प्रकारचे संकट सांगितले, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आधी भौतिक संकट आहेत, चोर व्याघ्रादिकापासून भौतिक संकट आहेत. दैविक संकट आहेत, जे पिशाच्य आहे, भूत आहे, त्याच्यापासून जे संकट आहे ते दैविक संकट आहे. आणि आध्यात्मिक संकट, रोग वगैरे हे जे आहे ते आध्यात्मिक संकट आहेत आपल्याला. मग अशा सर्व संकटाचं निरसन होईल. काय करावं लागेल? तयाच्या चिंतने. चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचं चिंतन केलं, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. पंचदशिकार फार सुंदर सांगतात. चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा. काय होईल? महाराज म्हणतात, ऐहिक संकट निरसन होतील. कहो, बरोबर आहे तुमचं, ऐहिक संकट निरसन होतील. पण ऐहिक संकटाबरोबर आपल्याला पारलौकिक संकटाचे काही निरसन होईल का? कारण की आम्ही या माया नदीबद्दल असं ऐकलेलं आहे की करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारनुलंगवे सामर्थ्ये, अशी ही माया आहे. जी माया ब्रह्मादिकालाही सुद्धा काय झाली नाही, तरुण जाता आली नाही. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव, ही मायाच आहे भगवंताची. हो, आहे की नाही? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव हा महाशणो महापापमा विद्ये नमीह वैरिणम. अशी ही माया, अशी हे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे विकार आपल्याला बाधक ठरतात. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्यासाठी, चेतनाची प्राप्ती करून जाणून घेण्यासाठी हे आपल्याला माया काय करते? बाधक ठरते. स्वस्वरूपाच्या येता पाहे पा पंडुकुमारा, येता स्वस्वरूपाची या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू. हा विश्वाभास काय आहे? हे मायाचंच रूप आहे. म्हणून महाराज म्हणतात, बाबा ही माया नदी सुद्धा तरुण जाल. तयाच्या चिंतने निरसेल. निरसेल नाम निरस्त, निरस्त होऊन जाईल, संपून जाईल, निराश त्याचा होऊन जाईल. निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुम्ही तराल बाबा, पण काय करा? तयाच्या चिंतने तराल दुर्घट भव सिंधू. भवसिंधू तरुण जासाल पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चिंतनानं. महाराज तुम्ही म्हणता आम्ही याचं नामही घेऊ. आम्हाला सार काय आहे? जे सच्चिदानंद रूप सार आहे. आणि उर्वरित जे काही मायाभासात जगत दिसतंय, जो जगत पसारा आहे तो असार आहे, अध्यस्त आहे आणि मिथ्या आहे, काय की नाही? मग भ्रमरूप आहे असं जर आम्हाला कळलं. पण नेमकं हे जे विठोबाचं नाम आहे, हे नाम आम्हाला कसं घ्यावं बरं? तर महाराज म्हणतात, हे पहा, या नामाचं एक नियम आहे. पहा, जन्मनिया कुळी जन्माला आले ना बाबा, या मनुष्य देहात जन्माला आले ना, एकच काम करा. काय करा? जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम. रामाचं स्मरण करा, राम नामाचं स्मरण करा आणि वाचेनं उच्चारण करा, बुद्धीनं स्मरण करा. वाचे बुद्धीचं क्रियात्वावच्छेदकानं वाचे म्हटलेलं आहे आणि स्मरणत्वावच्छेदकानं बुद्धीला घेतलेला आहे. वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. हा नियम अहर्निशी धारण करा. नियम कायम नियम धारण करा. कारण नियमाशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. विशिष्ट नियम कलियुगामध्ये लावावा. कारण की मनुष्याच्या जन्मामध्ये, या कलियुगामध्ये मनुष्य देहामध्ये आल्यानंतर अनेक धावपडी आहेत. अनेक आपल्याला भौतिक कामं आपल्या मागे कार्य लागलेले असल्यामुळे महाराज म्हणतात काहीतरी नियम करावा. तो नामदेव महाराजांना नियम करावा लागला की नाही? आणि करावा लागला असेल तर तो टिकवण्यासाठी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करावी लागली आहे की नाही? महाराज नामदेव महाराज स्वतः बोलतात की नाही, केला नेम चालवी माझा नामा म्हणे केशी राजा. केला नेम चालवी माझा, माझा नियम भगवंता तुम्ही चालवा, मला ते शक्य नाही बाबा, असा नियम करा. महाराज म्हणतात हा आपणही नियम करावा.
तुका म्हणे काही नाही नियमाविन, मोकळा तो क्षीण दुःख पावे. आहे की नाही? बोले वर्म जो चाले या विरहित, तो जाणा पतित. श्रुती अनेक प्रमाण आहेत. महाराज म्हणतात नियमाशिवाय, नित्य नियमाविन अन्न खाय तो श्वान, असं बोललेलं आहे की नाही? म्हणून काहीतरी नियम करा. आणि त्या नियमानं जगत असताना महाराज म्हणतात धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निशी हाची नेम धरा. कोणता नेम धरा? नाम धरा कंठी विठोबाचे. कंठात नामस्मरण करावं, कायम कंठात नाम धारण करावं, कंठाने नाम उच्चारावं, हा नियम कायम धारण करा. नित्य नियमानं हा धारण करा. महाराज कहो आम्हाला कळलं. असार संसार आहे, त्यात सार भगवंताचं नाम हे सार आहे. सच्चिदानंद रूप भगवंताचा जो विग्रह आहे तो सार आहे. हा जो सार रूप जे नाम आहे ते नाम आम्ही कंठात धरलं. त्याने ऐहिक संकट निरसन झाली, पारलौकिकही संकट निरसन झाली. पण पारलौकिक संकट आणि ऐहिक संकट निरसन होता होता आम्हाला तुम्ही नियमही सांगितला की रात्रंदिवस याचं नामस्मरण करा. अहर्निशी, अहर म्हणजे दिवस आणि निश म्हणजे रात्र, असा अहर्निशी ह्याचं नामस्मरण करा, उच्चारण करा, याचं चिंतन करा. बरोबर आहे. मग आम्ही एकटे तरुण जाऊ, आमचा परिवार तरुण जाईल का? महाराज म्हणतात ह्याच्याकरता कथा सांगतो. भगवंत आपल्या सहित आपल्या कोटी कुळाला तारण करतं. तुका म्हणे कोटी कुळे ती पुणेत, भावे गाता गीत विठोबाचे. प्रल्हादाचं उदाहरण केवढं मोठं आहे आपल्याकडे, आहे की नाही? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. नाम प्रल्हाद, प्रल्हाद हे नाम उच्चारतात. ओम नमो भगवते वासुदेवाया नाम उच्चारतात. पण नाम उच्चारत असताना नुसतं प्रल्हादाचाच उद्धार केला का? नाही. ज्या वेळेला प्रल्हादाने नाम उच्चारण केलं, विष्णूचे दूध त्यांना दिव्य विमानामध्ये बसून घेऊन जाण्यासाठी आले, तेव्हा प्रल्हादाने प्रश्न केला, भगवंता अहो पार्षदाला प्रश्न केला की अहो मी तर वैकुंठाला जाईल, मी तर भगवंताच्या स्वस्वरूपाला निजधामाला जाईल, परंतु माझ्या आईचं काय, माझ्या पूर्वजांचं काय? तर पार्षदांनी त्यांना सांगितलं, प्रल्हादा ते बघा म्हणले पुढे जे विमान चाललंय का ते तुमच्या आईचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? अगोदर प्रल्हादाला विमानात बसवण्याच्या अगोदर त्याच्या आईला त्या विमानात बसवून गेले. म्हणजे तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, ती कोटी कुळे पुनीत होतील. कोणती? ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो. आणि इथं कुळ या शब्दाचा अर्थ आपलं कुळ घ्यायचं, आईच्याकडचे कुळ, वडिलांच्याकडचे कुळ, आणि वरच्या चरणामध्ये जन्मनिया कुळी, इथं या कुळी शब्दाचा अर्थ शरीर हा हे घ्या. म्हणजे जन्माला आले या कुळीमध्ये, शरीरामध्ये आले ना, मनुष्य देहामध्ये आले ना, तर नाम धारण करा. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. भावानं गीत गावं, अंतःकरणपूर्वक, भावपूर्वक. भाव बडे आकडे एरवी नाकडे, कर्तडी आवडे तैसा हरी. काय आहे? विश्वासानं जे कार्य होतंय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विश्वास असावा, भाव असावा, श्रद्धा अंतःकरणामध्ये असावी. त्याच्याशिवाय आपल्याला सफलता प्राप्त होईल सांगता येत नाही. पै भक्ती एकी मी जाणे, येच साने थोरण न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. साधा भोळा भाव आहे. शबरीचं केवढं मोठं उदाहरण आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंगामध्ये सार असाराचा विचार करा. भगवंताचं नामच सार आहे. ते नाम कंठात धरा. त्या नामाने काय होईल? ऐहिक पारलौकिक संकट निरसल होतील. फक्त काय करा? एक काम करा, या अंतःकरणामध्ये भाव धारण करा. तुका म्हणे कोटी कुळे ती पुणे, भावे गाता गीत विठोबाचे. भावानं गीत गावं, आपलं आत्यंतिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली चिंतन सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल कंठभूषण श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.